आपल्यासोबत आमदार महेंद्र दळवी आहेत. दळवी साहेब, आज तटकरे यांची इथे सभा झाली. त्यांनी अनेक टीका आपल्यावरती केल्या. त्याच्यामध्ये आपण एक प्रमुख टीका जर पाहिली तर आपल्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत, माझ्यावर साधी एनसी देखील दाखल नाही, असा उच्चार त्यांनी या सभेमध्ये केलेला आहे. तटकरे साहेबांनी काय भाष्य केलं मला माहीत नाही. त्याला प्रत्युत्तर मी उद्याच्या जाहीर सभेमध्ये नक्की देईन. मुरुडच्या जनतेला माहिती आहे का मुरुडचा सर्वांगीण विकास खऱ्या अर्थाने माई आमच्या नगराध्यक्ष झाल्यानंतर त्याला गती मिळाली आणि मुरुडचा खऱ्या अर्थाने विकासाचा चेहरा बदलण्याचं काम निश्चित मी सगळ्यांच्या सहकार्याने केलं आहे. त्यामुळे तटकरे साहेबांकडून बोलण्यासाठी काय नाही आहे. व्यक्तिरित्या ते आरोप निश्चित करतात, पण गद्दार नेता आहे हे दुनियाला माहीत आहे. कारण त्यांचा DNA महेंद्र थोरवेंनी सांगितला, पण त्याच्यावर मी भाष्य नाही करणार आहे. पण गद्दारीचा अंत म्हणजे तटकरे. ज्यांच्याबरोबर गेले, ज्यांची साथ केली त्यालाच बर्बाद केले, हे त्यांचा जीवनपट आहे. आणि त्याने आमच्याविषयी बोलणं ही त्यांची लायकी पण नाही असं मला नक्की वाटतं. कारण खासदार म्हणून त्यांना आम्ही निवडून दिले. या मुरुडच्या जनतेने प्रामाणिकपणे आम्ही योगदान मतदानात निवडून दिले. त्यांनी त्यांच्याशीच गद्दारी केली. खरं तर त्यांना माहीत आहे मुरुडमध्ये शिवसेनेची या ठिकाणी सत्ता आहे. असं असताना देखील त्यांनी जी त्या ठिकाणी आघाडी निर्माण केली ती राष्ट्रवादी, उबाटा असेल आणि भारतीय जनता पार्टी जोडी घेऊन केलेली आहे. ही गद्दारी नाही का? आणि मग त्यांच्यावर आरोप करण्याचे आमचे खूप आहेत. उद्याच्या जाहीर सभेमध्ये खूप मी आरोप त्यांच्यावर करणार आहे. तुम्ही बघालच. जी सत्यता आहे ती लोकांसमोर मांडली पाहिजे. कारण रायगडच्या राजकारणात लागलेली ही कीड आहे. ही कीड खऱ्या त्याने मारली पाहिजे, हे जनतेचंच मत आहे. कारण नेहमीच सगळ्यांबरोबर त्यांनी गद्दारी करणं हा त्यांचा स्थायी स्वभाव असं मला वाटतं. गावात नाही पत आणि नाव गणपत अशी देखील टीका केलेली आहे. कारण का आपण अलिबाग नगर परिषदेमध्ये पॅनल जे आहे ते उभं केलं नाही, अशी देखील टीका आपल्यावरती. त्याच्यातील त्या आखल्याचे तारे तोडणारे आहेत. ही अलिबाग नगरपालिका ही भारतीय जनता पार्टी दिलेली आहे. तिथे त्यांनी गद्दारी केली. त्यांची खासदार आहेत, त्यांनी एकतरी सीट उभी केली का हे त्यांना विचारून बघा. आमची फ्री अलायन्स आहे, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशी मिळून अलिबागला आम्ही युती करून आम्ही लढतो आहे, हे त्यांना माहीत आहे. त्यांनी काय केलं आहे हे उद्याच्या भाषणामध्ये सांगणार आहे. आता त्यांनी कर्जतमध्ये त्यांनी पहिल्यांदा उभाटाबरोबर युती केली. आज ते राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आहेत, कोर कमिटी सदस्य आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांनाही चीट करणं, त्यांनाही फसवणं ही त्यांची संस्कृती आहे. आणि म्हणून त्यांचे जे आरोप आहेत त्यांना उद्या मी व्यवस्थित उत्तर देणार आहे. जी मुरुडची जनता ऐकेल, किंवा रायगड महाराष्ट्र ऐकेल. आणि जे त्रिवार सत्य आहे, आज मी या माध्यमातून नक्की त्यांना काय बोलणार नाही आहे. कारण उद्या मला काहीतरी राखून ठेवायला पाहिजे. आणि जे त्रिवार सत्य आहे की तमाम महाराष्ट्र जनता तटकऱ्यांचे कारनामे निश्चित ऐकेल. आज आपण बघितलं की स्वार्थापोटी त्यांची मुलगी आज सरकारमध्ये मंत्री आहे. असं असताना पण तिथे गद्दारी करणं हे त्यांचा स्थायी भाव आहे. आपण पालकमंत्र्याविषयी बघितलं किंवा सगळं पाहिजे आपल्याच कुटुंबाला पाहिजे. त्यांचा चिरंजीव देखील काहीतरी बोलतो. पाठच्या दरवाजाने सरकारमध्ये गेलेले आहेत. जनतेच्या दरबारात जाऊन कधी ग्रामपंचायत लढून बघू दे आणि मग आपल्याला कळेल. आता ते सोन्याचा चमचा घेऊन आले, जन्माला आले आहेत. चमचा काढून त्यांनी चर्चा करावी, मग जनता त्यांना उत्तर नक्की देईल. आणि मुरुडची जनता शून्य आहे. विकास कामांच्या माध्यमातून मुरुडची जनता संपूर्ण पॅनल माझं निवडून देईल नगरासहित आणि चांगल्या महोदय देईल, तेव्हा ते उत्तर जनता नक्की तटकन असेल. NDA मध्ये आम्ही विकासासाठी गेलो, गोवा मार्गे गुवाहाटीला नाही गेलो, अशी देखील टीका त्यांनी केलेली आहे. हे बघा, तटकरे बॅकडोर एंट्रीवाले आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही सत्तेतनं पहिल्यांदा हाकलून दिलेले आहेत. त्यांना पालकमंत्र्याचा त्याग करायला लावला आणि दुसऱ्या सरकारला ते बॅकडोर एंट्री मारली. राष्ट्रवादी ही काय बाहेर राहण्यासारखे नाही. ते ज्यांचा जन्म माशासारखा आहे. पाण्याच्या बाहेर काढले की तळमळून ते मरणार आहेत. मग सत्तेत राहणं आणि स्वार्थ बाळगणं हे त्यांचं काम आहे. आणि पूर्व इतिहास तटकरे सांगायची गरज नाही आहे. उद्याचे आरोप माझे सगळ्या गोष्टीवरती आहेत. कसे कसे घोटाळे केले, कसे कसे आरोप त्यांचे झाले, आत्ता जे झालेले प्रकार आहेत त्याचा कोण खरा सूत्रधार आहे हे उद्या महाराष्ट्र जनता बघणार आहे. आणि जे त्रिवार सत्य आहे त्याने आमच्याविषयी बोलणं इतपत त्यांची नक्की लायकी नाही असं माझं व्यक्तिमत आहे. त्यांच्या रोयामध्ये संपूर्ण जनतेने मला पॅनल दिलेलं आहे. आपण बघितलं आज हा प्रतिप्रश्न त्यांचाच आहे. अलिबाग तर माझ्या सीट उभ्या आहेत, राष्ट्रवादी एक पण नाही आहे. पण रोयामध्ये माझं पूर्ण पॅनल उभा आहे आणि ते विजयाकडे वाटचाल करते. याचा सगळ्यात जास्त आनंद मला निश्चित आहे. महेंद्र दळवी यांच्या बुद्धीची कीव येते आणि महेंद्र दळवींना सुनील तटकरे सपनात दिसतात का, अशी देखील टीका आपल्यावरती अनिकेत तटकरे यांनी केलेली आहे. बालिश बुद्धीचा आहे, त्याच्याविषयी काय बोलणार आहे. बापाचे बोलतो त्यांनी मैदानात येऊन बघावं म्हणून त्यांना सांगितलं. ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेमधून निवडून येऊन दाखवते, मग त्यांनी विधान परिषद विधानसभेची गोष्टी कराव्या. बाप काय करतोय हे दुनियाला माहिती आहे. आणि बापाची वारी इकडनं चालली दिल्लीला, ती कुठल्या दिशेने चालली हे त्यांनीच जनतेपर्यंत सांगावं. मग बालिश बुद्धी कोणाची आहे हे बापाला पण कळेल. रायगडमधील राजकीय नेते सुसंस्कृती विसरलेत का, असा प्रश्न पडतो.
कारण का देवदेवस्ती होते, देवळामध्ये चला आम्ही फूल उचलतो, कोण शपथा घालतो, कोण कोणाचा DNA काढतो. म्हणजे संस्कृती ही कुठे चालली राजकारणाची, याकडे आपण कसं पाहता? नाही, ह्याला सगळ्या सर्व दोषी तटकरेच आहेत. कारण तटकरेचा पूर्व इतिहास अंतुले साहेबांपासून आतापर्यंत सगळ्यांनी त्यांनी फसवण्याचं काम केलेलं आहे. आणि आता देवदेवस्तीचा हा आमचा विषय नाही आहे. खरं हातात गंडे कोणाचे आहेत, काय कोणाचे आहेत, ते अंगठ्या कशा आहेत, हे लोकांनी एकदा बघावं त्यांचं. आणि किती होम हवन त्यांच्या घरी चालतं, हे आमची संस्कृती अजिबात नाही आहे. जे आमचे आदरणीय नेते मंत्री मोदी भरत शेठ बोलले रोयाच्या ह्याच्यामध्ये त्रिवार सत्य आहे की लोकसभेला आमच्या जीवावरती निवडून गेले आणि आमच्याशीच त्यांनी विधानसभेला गद्दारी केली. हे त्रिवार सत्य आहे. त्यामुळे त्यांनी अशा गोष्टीमध्ये चर्चा करणं आमचं त्याला आव्हान आहे की त्यांनी कुठल्याही पटलावरती येऊन डिबेटला सादर व्हावं. आमची तयारी आहे. धन्यवाद सर. हे होते आमदार महेंद्र दळवी. राज वैशंपायन, TVN मराठी, मुरुड, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.